तर चला आपण स्वागत करूया वी द पीपल मध्ये आपल्या तरुण नेतृत्वाचं सुनील गुप्ता सरांचं. जय हिंद सर. आपण सुरुवातीपासून सुरू करूया. हं. तुमचं लहानपण कसं होतं? शालेय शिक्षण कुठे झालं आणि ह्या सर्वांवरती आई वडिलांचा कसा प्रभाव होता? मी जन्माला म्हणजे माझ्या मम्मीच्या साईडला झालो. मम्मीचं घर भाईंदरला होतं आणि मी राहायला नालासोपारा. म्हणजे माझ्या पप्पांचं घर तिकडे नालासोपारला आहे. मग मी तिकडे जन्माला आलो. कारण की मोस्टली तुम्हाला पण माहिती आहे म्हणजे मोस्टली मम्मींकडे लोकं जातात. म्हणजे हा. माझे पप्पा यांचं हे शॉपकीपर आहे, दुकान आहे किराण्याचं. त्यांनी ट्राय केलं की मला चांगल्यात चांगलं एज्युकेशन मिळू दे. त्या टायमाला म्हणजे घरची परिस्थिती होती. मग त्या हिशोबाने तरी त्यांनी मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ऍडमिशन घेऊन दिलं. की त्यांना वाटलं की नाही मी जे करू शकलो नाही ऍटलीस्ट यांनी तरी करायला पाहिजे. म्हणजे माझ्या पप्पांनी त्यांचं पण एज्युकेशन चांगलं, ते बीकॉम झाले. ते आजोबाजे होते माझे, त्यांनी इकडे त्यांचं दुकान होतं. मग त्यांनी तेच लेगेसी कंटिन्यू केली. माझ्या पप्पांनी जे स्ट्रगल्स बघितले त्या हिशोबाने त्यांना वाटलं की नाही माझ्या मुलाने तरी काहीतरी चांगलं करायला पाहिजे. मग त्यांनी मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ऍडमिशन दिलं आणि जेवढं जास्त होत असेल तेवढं जास्त त्यांनी मला एज्युकेशनसाठी प्रोत्साहन. मला बोलायचे हा माझा मुलगा कॉम्प्युटर आहे म्हणून. त्या टायमाला मी शाळेत चांगलो होतो अभ्यासासाठी. मला 10th मध्ये पण चांगले 84% पर्यंत मिळालेली. डिप्लोमा कंप्लीट केलं माझं कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये. मग माझं इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कंप्लीट केलं. पालघर कॉलेजमधून सेंट जॉन. हे माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड होतं आणि शाळेत पण असताना कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करायचो आणि माझे पप्पाच सांगायचे की जेवढं होत असेल तेवढं पार्टिसिपेट कर. तर आई वडिलांच्या स्वभावाचा असा कोणता प्रभाव होता का लहानपणी किंवा ते लेगेसी? त्यांचं असं हे दुकान होतं आहेच. त्यांचं मी बघायचो लहानपणापासून की ते लोकांशी एवढं चांगल्या प्रमाणे वागतात. हंबलनेस त्यांच्यामध्ये खूप होती. मी तरी आता तरी बोलतो की माझे पप्पा आहेत ना माझ्या गावातले इन्फ्लुएन्सर आहे. पण त्यांच्यासाठी व्हॉट्सअप हे खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. मग त्यांच्या मोबाईलमध्ये खूप लोकांचे नंबर्स आहेत तसे. मग गावातले लोक पण म्हणजे मी आमच्या साईडला गावच म्हणतो, नालासोपारा वेस्टच्या साईडला त्या गावच म्हणतो मी. मग तिकडे कोणाचे काही नवीन बिझनेसेस ओपन झाले. मग ते पप्पाला येऊन सांगत की अरे अंकल तुम्ही स्टेटस ठेवा ना. मग तशी त्यांची हेल्पफुल नेचर होती जशी म्हणजे हे गुण माझ्यात आहेत. राजकारणाचा काही वारसा होता का? काहीच नाही. जेव्हा मी पप्पाला माझ्या आयडिया दिली होती की मी ट्राय करू का, तर ते तर स्टार्टिंगला बॅकफूट वरती गेले की नाही. जे नॉर्मल मिडल क्लास आपली फॅमिली असते त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे नाही खूप घाण आहे, यात हे लोक असे आहेत, तू त्यात जाऊ नको. कुणाला असं टार्गेट नाही, पण ते एक माइंडसेट क्रिएट केले की नाही राजकारण आहे ना हे मिडल क्लास लोकांसाठी नाहीये. करण्यासाठी म्हणजे ऍटलीस्ट काहीतरी तुझं एक फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे. ते राजकारणात असले पाहिजे. तुझं फायनान्शियली तेवढं तू स्ट्रॉंग पाहिजे. तुझ्या अकाउंटमध्ये एवढे करोड तरी पाहिजे तेव्हाच तू राजकारणात उतरू शकतो. तर मग राजकारणात येण्याची आवड कशी निर्माण झाली? काही कारण होतं? हे ऍक्च्युअली कसं झालं माहितीये का, मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं. म्हणजे आम्ही टेक सावी आहेत जेवढे पण इंजिनियर्स आहेत तसे. जे इंजिनियर आहेत ना ते आपलं करिअर इंजिनिअरिंग नंतरच सुरुवात करतात. नंतर डिसाईड करतात ऍक्च्युअली. आय गेस आता सगळ्यांचंच जसं होतं. तेच झालंय. मग एकदा आमच्याकडे घराचा एक इश्यू होतो. मग मी ते चेक केलं की हे कसं रिझॉल्व्ह करू शकतो आपण. त्यांची एक वेबसाईट होती व्हीव्हीसीएमसीची आमची हां. म्हणजे जसं सगळ्या महानगरपालिका. एन-एम-सीसचे हां. असतात. की लॉग इन करायचं तिकडे ओटीपी येते आणि तिकडे डिपार्टमेंट आहेत प्रॉपर डिपार्टमेंट प्रॉब्लेम. डिव्हिजन आहेत प्रॉपर. मी जाऊन तिकडे सिलेक्ट केलं आणि फोटो अपलोड केलं आणि मी बघतो म्हणजे ऍटलीस्ट 72 आवर्स मध्ये ते इश्यू पण रिझॉल्व्ह झाले. जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जे आहे एवढं सिम्पल आहे. मग लोकांना का प्रॉब्लेम्स येतात? नॉर्मल फ्लिकरिंग लाईटसाठी, रस्त्यासाठी लोक काय की तिकडे लाईनीत जाऊन उभे राहतात की अरे साहेब साहेब आमचं हे करून द्या, आमचं ते करून. मी जेव्हा जेव्हा ती कंप्लेंट केली त्यानंतर त्यामध्ये सगळे इश्यूज होते. म्हणजे त्यामध्ये रोड्स पासून, फ्लिकरिंग लाईट्स पासून, पॉटहोल्स पासून सगळे गटर ओपन, क्लिनलीनेस पासून सगळे इश्यूज होते. मग ऍक्च्युअली कसं झालं की मी एक पेज क्रिएट केलं, त्याचं नाव होतं द वसई फाईल. फक्त व्हॉइस ओव्हर मध्ये व्हिडिओज सो क्रिएट करायचे. तिथे काय समस्या हे सांगितल्या जायच्या? म्हणजे कसं वर्क एक्झॅक्टली. म्हणजे करायचं? कसं मग मी काय करायचो, ऑल आउट जायचो. म्हणजे मी काय कोणत्या पदावरती नव्हतो किंवा पॉलिटिशियन सारखं. मग मी माझ्याकडे जे पण ऑप्शन्स आहेत मी सगळे ऑप्शन्स ट्राय करायचो. मग सर्वात पहिलं मी काय करायचो, मी जाऊन सपोज जे इश्यूज आहेत, फॉर एक्झाम्पल सपोज रस्त्याचा एक इश्यू, मी पहिलं जाऊन काय करायचो, मी जाऊन व्हिडिओ क्रिएट करायचो. लाईक अ ट्रोलिंग व्हिडिओ, की हे काय तुम्ही रस्ते आहेत, तुमचे रस्ते असे कसे आहेत, आम्ही टॅक्सच भरतो ना, मग आम्हाला तरी ऍटलीस्ट ते मूलभूत सुविधा मिळायला पाहिजेत. Instagram वरती अपलोड करायचो पब्लिक अवेअरनेससाठी. ठीक आहे. Instagram, Facebook आणि YouTube. आणि त्यानंतर मी सेम व्हिडिओ ट्विटरवरती अपलोड करायचो. आणि ट्विटर कशासाठी? इलाइट प्लॅटफॉर्म्स आहेत जर्नलिस्ट लोकांसाठी आणि पॉलिटिशियन्ससाठी. कारण की ट्विटरवरती सारे समस्या डायरेक्टली पोहोचते. एक्झॅक्टली. मग मी काय करायचो, सगळे हायर अथॉरिटीजला ट्विटरवरती टॅग करायचो. आणि थर्ड मी करायचो, जाऊन ते ऑफिशियली ऑनलाईन कंप्लेंट करायचो. आणि कधी कधी ते ऑनलाईन रिप्लाय यायची की युअर कंप्लेंट हॅज बीन रिझॉल्व्ड, पण कधी रिझॉल्व्ह व्हायची नाही. मग मी काय केलं, एकदा नॉर्मल एक लेटर लिहून मी डायरेक्ट व्हीव्हीएमसीच्या म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सबमिट केलं.
मग तिकडून मला फोन्स यायला लागले, की नाही तुमचे हे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह केले. मग एक मेन म्हणजे टर्निंग पॉइंट कुठे होतं, पण एक आमच्याकडे खूप मोठा रस्त्याचा खूप स्ट्रेच होतो ऑलमोस्ट 200 टू 300 मीटर्स पर्यंत. त्यांनी तो रस्ता पूर्ण बनवला तो रस्ता. हं. आणि मला डीएम्स यायचे, की म्हणजे लोकं म्हणजे मोस्टली आमच्या इकडे जेवढे पण वर्किंग वुमन्स आहेत ते टीचर्स आहेत. म्हणजे ॲज अ प्रोफेशन टीचर्स असतात. मग त्यांनी मला मेसेज केलं, की "अरे मी दररोज इकडून जायची, पण तुझ्यामुळे हा रस्ता झाला." म्हणजे ते जे व्हिडिओ क्रिएट केलं होतं तिकडे आमच्या एम-एल-एनी मला रिप्लाय केलं, की "वी आर वर्किंग ऑन धिस अँड धिस विल बी डन." आणि त्यांनी काहीतरी 7 ते 8 दिवसात तो पूर्ण रस्त्याचा पूर्ण स्ट्रेच होता तो पूर्ण त्यांनी करून दिला. मग मी बोललो म्हणजे सर्वात एंड गोल लोकांचं म्हणजे ॲज अ नगरसेवक किंवा पॉलिटिशियन लोकं बोलतात रस्तेच आहेत. मग हे जर मी कोणत्या पदावर नसून करू शकतो, तर तुम्ही अजून कितीतरी ॲक्टिव्हिटीज करू शकतात. म्हणजे मग नंतर मी रिसर्च करायला लागलो यावरती. आता जेवढे पण जेनझीज किंवा मिलेनियल्स आहेत, हे सगळे एआय प्लॅटफॉर्म्सवरती सगळे स्पेशलाइज्ड आहेत. हं. मग मी सगळे जेवढे पण प्लॅटफॉर्म्स होतो, ChatGPT असो किंवा Gemini असो, सगळ्यांवरती म्हणजे जास्तीत जास्त रिसर्च करायला चालू झालो. मग नंतर बघितलं ॲज अ काउन्सिलर म्हणजे नगरसेवक, कॉर्पोरेटर लोकं म्हणतात. कितीतरी गोष्टी आहेत यांनी हे करायला पाहिजे. पण हे डेफिनेटली. करत नाहीत. आणि आपण आता पण त्याच रस्ते, पाणी आणि गटार हां, ते म्हणजे ह्याबद्दलच लोकं विचार बोलतात ना, की कॉर्पोरेटरचं काम म्हणजे काय? गटर, मीटर आणि वॉटर. बट दॅट इज जस्ट 1%. आय वुल्ड नॉट से 1% दॅट इज ते अजून कमी आहे. म्हणजे कितीतरी गोष्ट आहेत. म्हणजे मला तरी काय वाटतं माहिती आहे का? जेवढे पण पॉलिटिशियन्स आहेत, मी कोणाला टार्गेट करत नाही. ह्यांनी ना आपल्या रस्त्यावरती अडकून ठेवलं. कारण की तुम्ही रस्ता त्यांनी ठीक केलं, मग नंतर तुम्ही अजून पुढची प्रश्न सुविधा तुम्ही विचारतील ना, विचारणार. आमच्या एज्युकेशन सिस्टमचं काय? आमच्या हेल्थ केअरचं काय? तुम्ही यावरती म्हणजे तू तू एका इकडे अडकून दिलं, मग लोकं त्यापर्यंत पोहोचणारच नाही. असं नाही वाटत का लोकांचा पण खूप तितकाच सहभाग आहे, की हे आपल्याला पण पुढची गोष्टी जाणून घ्यायच्या पण नाही? ही खरी गोष्ट आहे. म्हणजे कधीतरी म्हणजे 2-3 गोष्टी आहेत. सर्वात इम्पोर्टंट लोकं मला यासाठी ट्रोल पण करतील, पण सिव्हिक सेन्स. मला तरी वाटते म्हणजे आपण शाळेत ते असताना तर ना आय गेस पूर्ण जग आपल्याला ट्रोल करतं हां, ह्याच्यासाठी. कितीतरी तुम्ही Instagramवरती किंवा YouTubeवरती व्हिडिओज बघतील. फॉरेनर्सला तुम्ही विचारा, की व्हिच इस द मोस्ट डर्टीएस्ट कंट्री? इंडिया हां, नाहीये. ते माहिती तरी नाही तरी लोकं पण इंडिया, इंडिया, इंडिया. कारण की तसं त्यांनी पोर्ट्रे केलंय इंडियाला. आपण पण नाही का कचरा जरी टाकायचा असेल, तर आपण जाऊन टाकत नाही. आपण तिकडे थ्रो करतो तिकडे आणि तो कचरा त्यामध्ये पडत पण नाही आणि तो बाहेर पडतो. आणि ते बेसिक कचरा पण नाही म्हणजे तुम्ही काहीही बघा म्हणजे तिकडे कुठेतरी खड्डा असेल, तर लोकांनी तिकडे ॲज अ त्याला कचराच कन्सिडर करून तिकडेच कचरा टाकायला जातात. इव्हन ट्रेनमध्ये पण ट्रेनमध्ये खूप वेळा पण होतं, की आणि खिडकीच्या बाहेर टाकून देतात लोकं सरळ. मेन तर सर्वात पहिले त्यांनी गुटखा तो बॅन करायला, की ती खूप मोठी गोष्ट आहे. जाऊ द्या. त्यावर डेफिनिटली. पण हं, राजकारणात ॲक्टिव्हली पार्टिसिपेट हं. कधी करायचं ठरवलं? मी जेव्हा हे पेज क्रिएट केलेलं ना 3 मंथ्स एक्झॅक्टली इलेक्शनच्या 3 मंथ्स अगोदर हे पेज क्रिएट केलेलं. ह्या पेजवरती मला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. वसई वसई टाइम्स, फाइल्स. फाइल. मग मी त्या टाईमाला ना माझ्या पर्सनल अकाउंटवरती पण ते शेअर करायचो नाही. म्हणजे ॲज अ फिअर, की अरे जर कोणी काय बघितलं तर मला काही इश्यूज येतील का? म्हणजे आता आपण मूव्हीज बघितल्या, नायक मूव्ही तुम्ही बघितली असेल. तो एक चांगलं काम करायला जातो, डायरेक्ट त्याच्यावरून घर दुसरं तोडून जातात. आणि सगळ्यांनाच वाटतं आय गेस एक्झॅक्टली की लोकांना मी का बरं मी पुढे? हां, म्हणजे एक भीती क्रिएट केली आहे ना आपल्यामध्ये, की जर यांनी काहीतरी चांगलं केलं तर हे लोकं येतील, की म्हणजे हा तर आम्हाला एक्सपोज करतोय डायरेक्टली. तसं मी निगेटिव्ह कोणाला काय कधी बोलायला गेलो नाही. मी फक्त म्हणजे मी माझे क्वेशन्स विचारायचो आणि जेव्हा त्याच टाईमाला बरोबर इलेक्शन झाले, मग मी बोललो, "यार ट्राय केलं पाहिजे ना." म्हणजे मी तुम्हाला बोललेलो म्हणजे माझ्या घरावरून मी पप्पाला बोललो, की "मी पार्टी करू का इलेक्शनमध्ये कॉन्टेस्ट?" पहिले तर एकदम नाही, नाही, नाही. हे खूप म्हणजे हे काय म्हणजे हे काय आपल्याकडे पैसे नाहीत का? आणि कोणत्या पार्टीतून उभं राहशील? तुला कोण तिकीट पण देणार नाही का? मी म्हटलं तिकीटची काय गरज आहे? मी इंडिपेंडंट ट्राय करतो ना. काय होईल जास्तीत जास्त हरेन ना. दुसरं मला आयडिया तरी येईल, की काय लोकांना काहीतरी मला जे बोलायचंय, माझं प्लॅटफॉर्म आहे ते बोलायचं. मी सोशल मीडियाचा यूज करेन चांगलं. बघू कसं काय वाटतंय. पहिलं तर त्यांनी मला नाही सांगितलं. मग नंतर मी रिक्वेस्ट केलं, "प्लीज एकदा ट्राय करू द्या." तर त्यांनी बोलले, "ठीक आहे." पण त्यांनी मला एकच सांगितलं माझ्या पप्पांनी, "डिप्रेशनमध्ये जाऊ नको हारला तर." मी बोललो, "नाही." वी हॅव दॅट क्वेश्चन. मी बोललो, "नाही, मी डिप्रेशनमध्ये जाणार नाही. फक्त मला एकदा ट्राय करू द्या." त्यांनी मला सांगितलं, "हो, ट्राय कर." मग बोललो, "ठीक आहे." तसं. आता डिप्रेशनचा विषय आलाय म्हणून हां. मी आत्ताच विचारतेय, हं, की तरुणांना हा एक हं, मोठा म्हणजे डिप्रेशन मी असं नाही म्हणणार, हं, की डिप्रेशन ही काही गोष्टच हं, नाहीये. हं. डेफिनेटली देअर इज समथिंग लाइक हां. डिप्रेशन. पण प्रत्येक गोष्टीला लोकांना आजकाल हं, डिप्रेशन आहे. हं, म्हणजे एकदम किरकोळ गोष्टीला. हं. कारण की लाईफमध्ये कोणती गोष्ट सरळ होत नसते. तर राइट. तुम्हाला काय वाटतं, की डिप्रेशनला कसं टॅकल करायला पाहिजे? कसं बघायला पाहिजे?
आता डिप्रेशन म्हणजे वेगवेगळ्या टाइप्स म्हणजे असं ते खूप मोठं सब्जेक्ट आहे. डेफिनेटली. ठीक आहे. मला तरी वाटते एक जे मोठं सायकोलॉजी जर तुम्ही बघतील ना, तर सोशल मीडिया एक आहे मीडियम कारण की लोकं आहेत ना कंपेअर करतात स्वतःला. आता कॉलेजचे स्टुडंट्स आले, तर ते बघतात जे नवीन-नवीन अकाउंट्स क्रिएट करतात लोकं Instagramवरती. 7 days trip to Bali. This is how I spent my weekend with my family. This is what I did. मग लोकं कंपेअर करायला लागतात. मला तरी टॉपिक वाटते की ॲटलीस्ट ते डिप्रेशन सारखं लोकं कंपेअर करतात की पण आपण सगळेच बोलतो ना ह्याबद्दल की हं. इंस्टाग्राम किंवा हां. सोशल ठीक आहे. मीडियावरती फक्त जो पार्ट लाईफचा दाखवायचा तेवढाच दाखवला जातो. एक्झॅक्टली. आता मी हे म्हणजे मला हे ब्लॉगर्स पण मला चिडवतील मला कधी-कधी. म्हणजे मोस्टली तुम्ही जे ब्लॉगर्स असतील, जे नवीन चालू करतात किंवा काय, ते कोणत्याही ठिकाणी गेले, त्यांच्या खिशात मला मला माहिती किती रुपये असतात. ते कोणत्याही ठिकाणी गेले, ते डायरेक्ट त्याला बोलतात, "धिस इज द हिडन जेम. इकडे व्हिजिट करा. धिस इज द हिडन जेम. इकडे व्हिजिट करा." तुम्ही 10 ठिकाणी जात नाही. तुम्ही फक्त एका ठिकाणी गेले, जिकडे तुम्ही जातात आणि तिकडेच त्याला तुम्ही हिडन जेम कन्सिडर करून टाकतात. हाऊ डू यू टॅकल इट? काही सवयी जसं लिखाण म्हणा हां, किंवा फिरायला जाणं हां. म्हणा किंवा बसे हं, फाईल्सची गोष्ट हं. केलो. त्या पद्धतीचं काम हं. करणं म्हणजे स्वतःला कसं गुंतवून ठेवलं? म्हणजे हे तुम्ही बरोबर बोलले. म्हणजे डिप्रेशन लोकं बोलतात म्हणजे ॲटलीस्ट तुम्हाला अल्टरनेटिव्हज पाहिजे असतात. हं. म्हणजे आता मला तर एक फिरण्याची सवय आहे चांगली. म्हणजे मी ट्रॅव्हल करतो. रिसेंटली मी आता बाईक ट्रिपवरती तिकडे भूतानला पण गेलेलो. म्हणजे माझा खास फ्रेंड आहे त्याच्यासोबत. मग मी रिसेंटली इंडोनेशियाला पण गेलेलो. मग दुसरं हे ट्रॅव्हलिंग झालं. दुसरं म्हणजे मला क्रिकेट खेळण्याची सवय आहे. मी स्वतःला तसं डिव्हाईड करत असतो. टाईम डिव्हाईड करतो. मला मूव्हीज बघायची खूप सवय होती. मी म्हणजे प्रत्येक फ्रायडेला न मूव्ही मिस करता मी थिएटरमध्ये असायचो. एंटरटेनमेंट एक सोर्स आहे तुम्हाला ॲटलीस्ट माइंड डायव्हर्ट करण्यासाठी. पण ॲटलीस्ट मी तरी सांगेन हॅव सम हॉबी. आणि या टाईमाला इफ यू आर अ जेनझी, इफ यू आर अ मिलेनियल सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला जेवढं टेक्नॉलॉजीची नॉलेज आहे तेवढं कोणालाच नसेल. एक लोकांना एक फिअर असते, इनसिक्युरिटी असते. ॲटलीस्ट जेनझीज आणि मिलेनियल्सनी ना या टाईमाला तुम्ही एक्स्ट्रोव्हर्ट इंट्रोव्हर्टचं विसरून जा. काहीच नसते. तुम्ही तुमचा फोन चालू करा, स्वतःला रेकॉर्ड करायला चालू करा. काही टॉपिक्सवरती ॲटलीस्ट कंटेंट क्रिएट करायला चालू करा. मी असं बोलत नाही की दिस कुड बी युअर सोर्स ऑफ इन्कम, बट दिस कुड ॲक्चुअली मोटिव्हेट यू. म्हणजे तुम्ही एकदा काही टॉपिक्सवरती व्हिडिओज क्रिएट करायला चालू केले ना, इट कुड बी फूड, इट कुड बी ट्रॅव्हल, इट कुड बी अबाउट युअर लाईफ, इट कुड बी अबाउट एंटरटेनमेंट. ॲटलीस्ट ना जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवसाच्या एंडला ते नोटिफिकेशन्स किंवा इन्साइट्स बघतील ना, ते तुमच्यासाठी एक सोर्स ऑफ मोटिव्हेशन असेल. अरे, आज मला एवढे लोकांनी बघितलं. हं. आणि हे खरं आहे, कितीतरी टायमाला तुमचे ब्लड रिलेशन्स तुम्हाला सपोर्ट करत नाही, पण बाहेरचे लोकं तुम्हाला खूप सपोर्ट करतात. आणि आत्ताच्या टायमाला इफ यू वॉन्ट टू लाइक ओव्हरकम डिप्रेशन, देन ॲटलीस्ट यूज सोशल मीडिया. व्हिडिओज क्रिएट करायला चालू करा. चांगल्या टॉपिकवरती व्हिडिओज क्रिएट करायला चालू करा. तुमच्याकडे तुमचं ChatGPT आहे, तुमच्याकडे Gemini आहे. फक्त एक $200 ट्रायपॉड घ्या आणि स्टार्ट करा व्हिडिओ. जिथपर्यंत तुम्हाला कॉन्फिडंट येत नाही, तुम्ही स्टॉप करू नका. मी पण तेच करायचो. मी स्टार्टिंगला व्हॉइस ओव्हरमध्ये घरी बसून बेडरूम लॉक करून मी म्हणजे iPhoneच्या याच्यावरती रेकॉर्डर चालू केलं. पण नंतर मी ओव्हरकम करतो. आता मला कॅमेराचं फिअर आणि सोशल मीडिया आय गेस काळाची गरज आहे एक्झॅक्टली. सगळ्यांना येणं. हं. म्हणजे ज्यांना आवड नाही हां. आहे किंवा आवड आहे, हं. सगळ्यांनाच यावं लागणार. यावं लागणार म्हणजे आता जेवढे पण आता प्लॅटफॉर्म्स डिव्हायडेड आहेत. या सब्जेक्टवरती बिलीव्ह करतो, की ॲटलीस्ट 16च्या खाली म्हणजे ॲटलीस्ट सोशल मीडिया यूज करायला पाहिजे नाही मुलांनी. ठीक आहे. तरी जर तुम्ही प्लॅटफॉर्म्स डिव्हाईड करायला गेले तर एज 14 पासून ॲटलीस्ट ॲट द एज ऑफ 22 लोकं Snapchat आणि Instagramवरती. एज 18 पासून 30 or 28 पर्यंत लोकं Instagramवरती आहेत. 30 पासून ते 45 पर्यंत किंवा 50 पर्यंत लोकं Facebookवरती आहेत. पण 35 ते 60 पर्यंत लोकं YouTubeवरती आहेत. सगळे प्लॅटफॉर्म डिव्हायडेड आहेत तुमचे. Facebook मग त्या हिशोबाने त्यांनी प्लॅटफॉर्म तसं डिव्हाईड करून ठेवलं लोकांनी टार्गेटिंग. ते तर आहे. जेव्हा इलेक्शन मध्ये आता लढायचं ठरवलं, हं. त्यावेळेस काय समस्या आल्या? कारण की बॅकग्राऊंड तर नव्हतंच नव्हतंच. आणि पुन्हा ह्या समस्या की डायसी इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट करायचं की नाही. मग तेव्हा फॉर्म भरण्यापासून ग्राउंड लेवलवरती प्रचारामध्ये किती समस्या आल्या? हे खूप इलेक्शनचं आता तुम्हाला हे माझं पूर्ण एक्सपिरियन्स तुम्हाला जर हे चांगलं क्वेश्चन आहे म्हणजे मला एक्सप्लेन करायचं होतं लोकांना. जेव्हा तुम्ही इलेक्शनचा फॉर्म फिल करायला जातात, मग एक ₹100 एक फॉर्म घ्यावा लागतो. मोस्टली लोकं 2-3, 3-3 फॉर्म घेऊन जातात कारण की त्यांना वाटते काय मिस्टेक्स असतील. चुकलं तर एक्झॅक्टली ₹100 एक फॉर्म असते. इंटरप्ट करतेय. हा फॉर्म कोणालाही दिला जातो येस, म्हणजे कोणी घेऊ शकतो किंवा आणि तो कुठे मिळतो? तुमच्या वॉर्डमध्ये, तुमच्या बीएमसीच्या वॉर्डमध्ये किंवा आमच्या इकडे बीबीएमसीच्या वॉर्डमध्ये ते वॉर्ड डिवाइड केलेत प्रभाग ई, डी असं. तर आमचं ई मध्ये यायचं. मग तिकडे जाऊन ते फॉर्म घेऊ शकता. ती लोकं 2-2, 3-3 फॉर्म्स घेऊन येतात. आणि नंतर जे प्रोसेस चालू होतात ते केवढं टेडियस प्रोसेस आहे ना. मी असं तुम्हाला डिमोटिवेट करत नाही, तरी मी सगळ्यांना सांगेल ॲटलीस्ट एकदा लाईफमध्ये ना इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करा. तुमच्या डेथ बेडवरती तुम्हाला ही विश राहिली पाहिजे नाही, की ॲटलीस्ट ट्राय केलं असतं काहीतरी वेगळं झालं. मग सर्वात पहिला जो फॉर्म फॉर्म बद्दल पण डिटेल मध्ये हा, मी सांगा, पूर्ण कारण खूप ऐकतो. मोठा असतो फॉर्म हा. आणि कट असतो तो. सर्व ते फॉर्म्स आणा तुम्ही. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंटेशनचे प्रोसेस चालू होते. डॉक्युमेंटेशन मध्ये व्हीव्हीएमसी मध्ये आता मुंबईचं मला ऑलमोस्ट सिमिलरच प्रोसेस असेल. व्हीव्हीएमसी मध्ये म्हणजे वसई विरारमध्ये
तुम्हाला डॉक्युमेंटेशन साठी सर्वात पहिलं तुम्हाला डॉक्युमेंट तुमचे टॉयलेटचं, तुम्ही टॉयलेट युज करा, ठीक आहे. मग तुम्हाला ते अर्ज द्यावा लागतो, इकडे राहतो आणि माझ्या घरी टॉयलेट आहे. कितीतरी वेळा म्हणजे आता या टायमाला त्यांनी प्रूफ मागितलं, नाही तर प्रूफ पण लागतं. पहिलं लेटर झालं की तुम्हाला एक रिसिव्हिंग मिळेल, डन. आता ते जे पेपर आहे ते पुढे जाईल, ठीक आहे. मग ते जे लेटर आहे ना त्यांच्या फॉर्मॅट मध्ये ते क्रिएट करतील. ते लेटर त्यांच्या वरच्या अधिकारीकडे जाईल आणि ते जसं टॉयलेटचं रिसिप्ट म्हणजे पूर्ण फाईल येते, मग तुम्हाला 2 लेटर मिळतात, तुमच्यासाठी त्यांच्यासाठी. स्टॅम्प तुमचं रिसिव्हिंग आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट होतं की तुमची घरपट्टी, तुम्ही ते भरता, टॅक्स टॅक्स भरलेले. भरतात. मग ते तुम्ही जाऊन सबमिट करायचं की हे माझं घरपट्टी. सेम प्रोसेस, मी XYZ माझं घरपट्टी मी भरलेलं. रिसिव्हिंग घ्यायची, ती लेटर जाते इकडे अधिकारीकडे. 2 फॉर्मॅट लेटर म्हणतात, ते 2 साइन अँड स्टॅम्प होतात. इकडे येते एक तुमच्यासाठी, त्यांच्यासाठी. त्यानंतर दुसरं एक फॉर्मॅट असते की तुम्ही कोणते त्यांचे वेंडर्स नाही, तुम्ही त्यांच्या म्हणजे तुम्ही रोडचे कॉन्ट्रॅक्ट घेत नाही, हे सगळे वेंडर्स नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला ₹500 एफिडेव्हिट होऊन द्यावं लागेल. कॉन्ट्रॅक्टर्सला अलाउड नसतं का? ते मला पण ते जरा डायसी होतं, मी तर नव्हतो, मला ते बेनिफिट झालं. म्हणजे बेनिफिट होतं मी ते इलेक्शनच्या टायमाला माझ्याकडे जास्त असेट्स नव्हते, म्हणजे ऍज म्हणजे तुम्ही कार्स घेताय व्हेरिफिकेशन करायला दिलं. मग ते ₹500 एफिडेव्हिट करून घ्यायची, ठीक आहे. ते झालं. परत सेम प्रोसेस, मी XYZ माझ्याकडे नव्हतं, इकडे मॅडम कडे जातील, मॅडम 2 लेटर सबमिट करतील, परत इकडे रिसिव्हिंग, ते तिसरं लेटर झालं. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनच्या टायमाला एवढं मला प्रॉब्लेम झाले ना, कारण की 2च दिवस राहिलेले आणि मला 4 दिवस लागले हे सगळे डॉक्युमेंटेशनला. मग मी गेलो पोलीस स्टेशन मध्ये, आणि तुम्हाला पण माहिती आहे ऍज अ मिडल क्लास मी आयुष्यात पोलीस स्टेशन मध्ये कधी गेलो नाही. मी पोलीस स्टेशन मध्ये फक्त माझ्या पासपोर्ट साठी गेलेलो, ठीक आहे. मग मी गेलो तिकडे आणि तिकडे भीती झाली. आणि मी लिटरली आपण इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या टायमाला म्हणजे असाइनमेंट जसं जे इंजिनियर्स रिलेट करतील, असाइनमेंट जर तुम्हाला साईन करायची असेल ना, तुम्ही गेट वरती असं प्लीज मे आय कम इन टीचर, तसं मी सर मी आतमध्ये येऊ का, तर ते बोले हा ये. मला सर मी इलेक्शनला प्लॅन करतोय, मला ते ना NOC पोलीस स्टेशन मध्ये अप्रोच कसा होता? तर ते 2 लोक होते, बिझी असतात तसे. बोले सर मला हे पाहिजे, 10 दिवस लागतील. बोल 10 दिवस लागतील, 10 दिवस राहिले इलेक्शन संपायला. तर तो इलेक्शन साठी पाहिजे का? मी बोललो हो. मला बाहेर आहे ना, तिकडे एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि बघ. मी बाहेर आलो आणि मी मोबाईल वरती ट्राय करतो, काहीतरी वेबसाईट होती. बोल नाही होत, बरं ट्राय केलं, नाही होत, नाही होत. मी माझ्या फ्रेंडला सांगितलं एकदा डेस्कटॉप वरती, मी मोबाईल वरती पण चेंज करून बघितलं, मी बोललो नाही होत. मी गेलो, मी बोललो सर नाही होत. नाही होईल होईल. बोला सर नाही होत. मी एकदम हे झालं की आता काहीतरी करून द्या तुम्ही. मग नंतर ते चांगलं होतं, त्यांनी मला काय सांगितलं, तिकडे म्हणजे बाहेर जा, तिकडे ना सायबर कॅफेज असतात. सायबर कॅफे मला तर पहिले ते बंद झाले, तशी सायबर कॅफे नाही. ते बोलले की तिकडे बँक ऑफ बरोडाच्या अपोजिटला ना, तिकडे ते ऑनलाईन डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं, त्यांना जाऊन भेट तुला करून दे. मी बाहेर आलो, परत आलो, सर थँक्यू सो मच, मला कोणी अशी मदत केली नाही, तुम्ही केली. मी धावत गेलो तिकडे त्यांनी माझ्याकडून 4-5 डॉक्युमेंट मागितले आणि ती प्रोसेस पण ऑनलाईन आहे. मग मी जाऊन तिकडे सबमिट करायचं, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे घेतली, तुमच्यावरती काय केस नाही. मग आमचं जाते मीरारोडला, तिकडून मीरारोडला ते सबमिट केलं ऑनलाईन. मग तिकडून त्याची प्रिंट कॉपी येते नालासोपारा, म्हणजे ती जी फाईल आहे ना प्रिंट आउट जी आली, ती मी जाऊन नालासोपाराला सबमिट केली. म्हणजे ती जी मॅडम होती तिकडे, तिला पण खूप प्लीज जेवढं लवकर होईल तेवढं मी सबमिट. त्यांनी मला डॉक्युमेंट दिलं, मी जाऊन पोलीस स्टेशनला सबमिट केलं. ते बोल सर आता बोलते 1-2 दिवस लागतील, लवकरच लवकर होईल, मी ट्राय करेन. मी बोललो सर थँक्यू सो मच. आणि मग तिकडे आलो, मग त्या मॅडमची फॉलोअप करत होतो, कारण की त्यांच्याकडे लॉगिन आयडी पासवर्ड होतं ते पोलीस व्हेरिफिकेशनचं. आणि त्यांनी 22 आवर्स मध्ये त्यांनी मला तो करून दिला. 22 आवर्स लागले मला पोलीस व्हेरिफिकेशनसाठी, की याच्यावरती कोणते केसेस नाहीयेत. मग मी तो डॉक्युमेंट घेतला आणि तो अटॅच केला. तो पण 4 डॉक्युमेंट असे झाले. तर हे जे व्हेरिफिकेशन आहे प्रत्येक डॉक्युमेंटचे, हे स्टेप बाय स्टेप आहेत, एकाच वेळी तुम्हाला एकाच वेळी पण तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे सगळं असेल. म्हणजे तुम्ही जाऊन आता लोक मी इकडे बघायचो, जेवढे पण इलेक्शन्सला जे मोठे मोठे म्हणजे एल्डरली लोक असतात, ते लिटरली लिहत होते की मी असं तसं. आणि मी ऍटलीस्ट त्याचं बेनिफिट उचललं की मी चॅट जीपीटी आणि जेमिनी वापरून सगळं केलेलं. मॅडम रेडी करून ठेवलेलं, फक्त जाऊन तिकडे प्रिंट आउट आणायचो आणि साईन करून द्यायचो तिकडे. आणि मी बघतो इकडे लोक लिहायला बसले, ती BVMC सहकारी, माझं हे माझं ते आणि साईन. बोलो हे एवढे वर्ष झाले, म्हणजे इंजिनिअरिंग नंतर कधी 16 पेज पुढे कधी लिहिलं नसेल मी. 1 पेज लिहायला आला तरी म्हणजे हात दुखायला. आय गेस हेच आपल्या जनरेशन मध्ये आणि आधीच्या जनरेशन मध्ये हाच एक म्हणजे दोन्ही वे मध्ये बघू शकतो. आता आपल्याला लिहायची सवय नाही राहिली आहे. नाही, आता चालू होतं नेक्स्ट प्रोसेस तुमची एफिडेव्हिट. ची म्हणजे ते जे 22 पेजेसचं तुमचं ₹100 फॉर्म होतं ना, त्यावरती तुम्हाला खाडाखोड नाही ते असते 22 पेजेसचं. हा सर्वात मोठं सर्वात मोठं डॉक्युमेंट्स राहिले, काय बोलतो त्याला, की तुम्ही वोटर लिस्ट उतारा. म्हणजे तुम्ही ज्या वॉर्ड मधून उभे आहात ना, त्या वॉर्ड मधल्या 2 लोकांचे प्रूफ पाहिजे असतात तुम्हाला, की हा आम्ही याला समर्थन देतोय की हा इलेक्शनला उभा राहू शकतो. आणि त्याची प्रोसेस तर म्हणजे ते सेम प्रोसेस झाला. माझं डॉक्युमेंट आहे ना 1 दिवस अगोदर झालं असतं, पण त्या डॉक्युमेंटेशन साठी एवढं वेळ लागला ना मला. मी सकाळी 11 वाजता दिलं, 2 वेगवेगळ्या लोकांचे रिसिव्हिंग घ्यायचे सेम प्रोसेस. आणि जे बाकीच्या लेटरला प्रोसेस तुम्हाला जर 1-1 तास असते ना, जर तुम्ही एकदम स्टार्टिंगला आले असते, मला 6 ते 7 तास लागले. तर एनडीएच्या दिवशी फक्त फॉर्म सबमिट केला जातो की ह्या सगळ्या प्रोसेस? हे पण सगळे प्रोसेस असतात. म्हणजे ऍटलीस्ट ना तुम्हाला सांगू, म्हणजे जेवढे पण कर्मचारी आहेत ना, BVMC असो किंवा BMC असो, त्यांना हॅट्स ऑफ आहे की म्हणजे हे एवढ्या वर्कलोड वरती काम करतात. म्हणजे जर जेनझी कोण असला असतं ना, त्यांनी कम्प्युटर बंद करून पाहिला असतो. हो, मी त्याच्याकडे येणार होते की आमच्या एका पॉडकास्ट मध्ये तरुण नेतृत्वासाठी सगळ्यात आवडणारा पॉडकास्ट हे होणार आहे, कारण की याच्यामध्ये चॅट जीपीटी युज होतीये. व्हेरी नाईस.